सो स्टुडंट, नाव लेट्स सी सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय? तर आता जसं आपण प्रॅक्टिस एक 5.1 शिकलो, त्यामध्ये आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट शिकलो आणि ते खूप इझी होतं. सिमिलरली सॅम्पल स्पेस सुद्धा खूप इझी आहे. सॅम्पल स्पेस मीन्स द ऑल पॉसिबल आउटकम्स. म्हणजे आपण एखादा, जसं की एक्झाम्पल बघितलं होतं डायचं. डाय फेकल्यानंतर किती पॉसिबल आउटकम्स आहेत? 6, राईट? 6 नंबर्स पडू शकतात, त्याला आपण म्हणतो 6 पॉसिबल आउटकम्स. तर त्याच पॉसिबल आउटकम्सला म्हणतात सॅम्पल स्पेस. तर तुम्ही इथे डेफिनेशन बघू शकता. द ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ एन इव्हेंट इज कॉल्ड ॲज अ सॅम्पल स्पेस. अँड द सॅम्पल स्पेस इज डिनोटेड बाय यस. कॅपिटल यसने सुद्धा ती डिनोट करतात किंवा तिला या सिम्बॉलने डिनोट केल्या जाते. आता हा सिम्बॉल कशाचा आहे? आहे ओमेगाचा सिम्बॉल. त्याला म्हणतात ओमेगा. इट इज लाईक ओहम, राईट? इन फिजिक्स याला म्हणतात ओमेगा. या सिम्बॉलला, या सिम्बॉलने सुद्धा सॅम्पल स्पेस डिनोट करतात. आणि या सॅम्पल स्पेसमध्ये जे पॉसिबल आउटकम्स निघत आहेत ते काउंट करून जे नंबर्स लिहिल्या जातात त्याला म्हणतात सॅम्पल पॉइंट. आणि तो सॅम्पल पॉइंट आपण एन ऑफ यस असा डिनोट करतो. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं सगळं. सॅम्पल स्पेस काय असते, सॅम्पल पॉइंट काय असतात. आता याला समजण्यासाठी आपण काही उदाहरण घेऊ आणि ह्याच उदाहरणावर बेस आपल्याला असणार आहे आपला प्रॅक्टिस सेट 5.2. तर चला सुरुवात करू. आता इथे बघा, सर्वात अगोदर मी घेणार इथे सपोज करा एक कॉइन जर टॉस केला तर. ठीक आहे, इथे लिहितो मी कॉइन इज टॉस. जर सपोज एक कॉइन टॉस केला तर पॉसिबिलिटीज म्हणजे इथे लिहितो मी सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस ही आपण यस ने डिनोट करतो. सो यस इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहत असतात हे. एक कॉइन जर टॉस केला तर पॉसिबिलिटीज काय काय आहेत? एक तर हेड येईल किंवा टेल येईल. ह्या दोनच पॉसिबिलिटीज आहेत. तेव्हा मी म्हणणार इफ अ सिंगल कॉइन इज टॉस्ड द सॅम्पल स्पेस इज हेड और टेल. मीन्स देर आर द टू पॉसिबिलिटीज. अँड सॅम्पल पॉइंट मीन्स एन ऑफ यस असं आपण डिनोट करत असतो. तर आता इथे सॅम्पल पॉइंट्स किती आहेत बघा. याच्यामध्ये एलिमेंट्स किती आहेत? एलिमेंट म्हणजे त्याच्यात असणारे नंबर. एक एच मीन्स इथे हेड आहे आणि दुसरा टेल आहे, म्हणजे दोन सॅम्पल पॉइंट आहेत. सो एन ऑफ एस इक्वल्स टू 2 असं मी लिहू शकतो. सिमिलरली जर आता मी इथे म्हणतो की जर मी 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन्स आर टॉस्ड. ठीक आहे, 2 कॉइन्स जर टॉस केले तर त्यानंतर सॅम्पल स्पेस काय असेल? सॅम्पल स्पेस असणार आपला बघा, 2 कॉइन जर टॉस केले तर काय? तर हेड येईल किंवा मग हेड टेल येईल किंवा टेल हेड येईल किंवा दोन्ही पण टेल असणार. तर अशा प्रकारे सॅम्पल स्पेस येईल. म्हणजे एकतर पहिल्यांदा 2 कॉइन जर सोबत टॉस केले तर दोन्ही याच्यावर हेड येऊ शकते, म्हणून हेड लिहिले. सिमिलरली परत एकदा जर कॉइन टॉस केले तर एकदा हेड पडू शकतो आणि दुसऱ्या याच्यावर टेल पडू शकतो, किंवा मग पहिल्या याच्यावर टेल पडू शकतो आणि दुसऱ्या याच्यावर हेड पडू शकतो, किंवा मग लास्ट एक याच्या वेळेस होप आहे की दोन्ही याच्यावर टेल पडू शकतात. तर दीज आर द 4 पॉसिबिलिटीज, राईट? सो आय हॅव हिअर 4 पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग हेड और टेल ऑन द बोथ कॉइन इफ आय टॉस ॲट अ सेम टाइम. समजलं? तर सिमिलरली याचा एन ऑफ यस मीन्स अ सॅम्पल पॉइंट काय असेल? 1, 2, 3 and 4. So sample point will be 4. आलं लक्षात? Similarly, if I toss 3 coins at the same time, what will be happen? So आता इथे मी लिहून घेतो 3 coins are tossed. 3 coins are tossed. जर का 3 कॉइन टॉस केले तर काय होईल? सॅम्पल स्पेस काय असेल? सॅम्पल स्पेस काय असणार बघा. 3 कॉइन जर सोबत टॉस केले तर पहिल्या कॉइनवर हेड पडेल, दुसऱ्या कॉइनवरही हेड असेल, तिसऱ्या कॉइनवरही हेड असू शकतो. म्हणजे अशा तिन्ही कॉइन्सवर हेड 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 असू शकते. त्यानंतर काय होईल? पहिल्या कॉइनवर हेड असू शकते, दुसऱ्या कॉइनवर सुद्धा हेड असू शकतो आणि तिसऱ्या कॉइनवर
टेल असू शकतो, ही पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर जर का असंही असू शकते, एक हेड, टेल आणि हेड, ही पण एक पॉसिबिलिटी असू शकते. पहिल्याच्यावर हेड, दुसऱ्यावर टेल आणि तिसऱ्यावर हेड. किंवा मग पहिल्यावर टेल आणि बाकी दोन याच्यावर हेड, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. त्यानंतर एक असं पण असू शकते की तिन्ही याच्यावर टेल, टेल आणि टेल असू शकतात. त्यानंतर ही एक पॉसिबिलिटी, पहिल्यावर टेल, दुसऱ्यावरही टेल आणि तिसऱ्यावर हेड, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. किंवा मग पहिला टेल, दुसरा हेड आणि तिसरा टेल, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. किंवा मग पहिल्यावर हेड आणि बाकी दोन टेल, अशी पण एक पॉसिबिलिटी असू शकते. आता मला सांगा, या सर्व पॉसिबिलिटीच्या व्यतिरिक्त अजून काही पॉसिबिलिटी असू शकते का? तुम्ही विचार करू शकता यावर. बघा, 3 कॉइन जर सोबत टॉस केले तर ह्या सर्व 8 पॉसिबिलिटीज आहेत. त्या व्यतिरिक्त अजून काही वाटते का? तर तुम्ही ते लिहू शकता. बट ऍक्च्युली या व्यतिरिक्त कुठेही पॉसिबिलिटी नाही आहे. सो दिस इज अवर सॅम्पल स्पेस अँड द सॅम्पल पॉइंट. सॅम्पल पॉइंट असणार आपला n ऑफ s इक्वल्स टू किती असेल? 1 2 3 4 5 6 7 and 8. सो 8 इज अवर सॅम्पल पॉइंट. समजलं आता सॅम्पल स्पेस कशी लिहायची? म्हणजे आपल्याला टोटल आउटकम्स, म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत त्या सगळ्या इथे लिहायच्या आहेत. अशाच प्रकारे 3 कॉइन, 4 कॉइन जर तुम्हाला टॉस केलेले विचारले तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. याला म्हणतो आपण सॅम्पल स्पेस, आणि त्यामध्ये प्रेझेंट असणारे ऑल एलिमेंट्स आर कॉल्ड एज अ सॅम्पल एलिमेंट्स. तर आता नंबर 4 बघा, नंबर 4 ला आपण घेऊ. आता याच्यामध्ये काय करू, एक डाय फेकून बघू. अ डाय इज थ्रोन. ठीक आहे. समजा आता एक डाय जर फेकला तर त्याची सॅम्पल स्पेस काय असणार? यस इक्वल टू, आपल्याला माहिती आहे, आपण हे बघितलं होतं, एक डाय जर फेकला तर काय पॉसिबिलिटीज आहे? एक तर तिथे 1 पडेल, किंवा मग 2 पडेल, किंवा 3, किंवा 4, किंवा 5, किंवा 6. त्या 6च्या व्यतिरिक्त अजून काही येऊ शकते का डाय फेकल्यावर? काहीच नाही येऊ शकत. म्हणजे दीज आर द 6 पॉसिबिलिटीज. समजलं? दीज आर द 6 आउटकम्स. सो n ऑफ यस म्हणजे सॅम्पल पॉइंट काय झाला मग याचा? 1 2 3 4 5 6. सो 6 इज अ सॅम्पल स्पेस. समजलं? सिमिलरली जर 2 डाय फेकले तर 2 डाय फेकल्यावर काय होईल? तर त्याच्या पॉसिबिलिटीज काय असतात हे तुम्ही काढू शकता. सिमिलरली जर का आता इथे आपल्याकडे समजा 2 डाय जर थ्रो केले, 2 डाईज आर थ्रोन, तर काय होईल? 2 डाईज जर थ्रो केले तर सॅम्पल स्पेस काय असणार बघा आता. यस इक्वल टू, पहिली सॅम्पल स्पेस काय असेल? पहिली सॅम्पल स्पेस असू शकते 1. पहिल्या डायवर 1 पडेल आणि दुसऱ्या डायवरही 1 पडेल, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. किंवा मग पहिल्या डायवर 1 आणि दुसऱ्या डायवर 2 पडू शकतात, ही पॉसिबिलिटी आहे. तिसऱ्या डायवर 1,3, त्यानंतर 1,4, त्यानंतर 1,5, त्यानंतर 1,6. राईट. हे एवढ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. जर डाय असे 2 डाय सोबत फेकले तर 2 डाय सोबत फेकल्यावर पहिल्या डायवर 1 पडू शकते, दुसऱ्या डायवर 1 पडू शकतो, किंवा दुसऱ्या डायवर 2 पडू शकतात, 3 4 5 6 ही पडू शकतात दुसऱ्या डायवर, आणि पहिल्या डायवर 1च पडू शकतो, ही पॉसिबिलिटी आहे. किंवा मग पहिल्या डायवर 2 पडू शकतात, दुसऱ्या याच्यावर 1, पहिल्या डायवर 2, दुसऱ्या याच्यावर 2, 2 3 2 4 2 5 2 6, ह्या पॉसिबिलिटीज असू शकतात. किंवा पहिल्या डायवर 3 जर पडले, 3 पहिल्या डायवर, तर दुसऱ्या डायवर 1 3,2 3,3 3,4 3,5 3,6, ह्या पॉसिबिलिटीज आहे. किंवा मग पहिल्या डायवर जर 4 पडले तर 4,1 4,2 4,3 4,4 4,5 4,6, ह्या पॉसिबिलिटीज आहे.
त्यानंतर जर पहिल्या डायवर 5 पडले आणि दुसऱ्या डायवर 1 पडला, पहिल्या डायवर 5 पडले, दुसऱ्या याच्यावर 2 पडले, पहिल्या याच्यावर 5, दुसऱ्या याच्यावर 3, 5, 4, त्यानंतर 5, 5, दोन्ही याच्यावर 5 5 पडू शकतात, किंवा मग पहिल्या याच्यावर 5, दुसऱ्या याच्यावर 6 असंही पडू शकते. आणि त्यानंतरची लास्ट पॉसिबिलिटी असं होऊ शकते 6 आणि 1, पहिल्या याच्यावर 6 पडतील आणि दुसऱ्या याच्यावर 1च पडेल, अशी पण पॉसिबिलिटी असते. किंवा मग 6,2 पडू शकतात, पहिल्या याच्यावर 6 आणि दुसऱ्या याच्यावर 3, पहिल्या याच्यावर 6, दुसऱ्या याच्यावर 4, फर्स्ट याच्यावर 6, दुसऱ्या याच्यावर 5, आणि शेवटची पॉसिबिलिटी अशी आहे की दोन्ही याच्यावर 6 6 पडू शकतात. तर अशा प्रकारे ह्या पूर्ण पॉसिबिलिटीज आहे जर 2 डाय फेकले आपण तर. आलं लक्षात? थोडं दिसायला किचकट दिसत आहे, बट इट इज व्हेरी सिम्पल, राईट. 2 डाय फेकायचे, जसे आपण 2 कॉईन फेकले होते, 3 कॉईन फेकले होते आणि त्यांच्या पॉसिबिलिटी चेक केल्या, तशात जर 2 डाय फेकले तर दोन्ही याच्यावर 6 6 पडू शकतात, राईट. किंवा दोन्ही याच्यावर 1 1 पडू शकतात, किंवा 1 2, 1 3, 1 4, सिमिलरली अप टू 6 6, दोन्ही याच्यावर 6 6 पडू शकतात. तर ह्या पूर्ण पॉसिबिलिटी आहेत. तर सॅम्पल पॉईंट काय असेल आपला? एन ऑफ एस. आता हा काउंट करावा लागेल आपल्याला. एन ऑफ एस इक्वल टू, बघा इथे पूर्ण 6 नंबर्स आहेत आणि 6 रोज आहेत, 6 कॉलम आहे, सो 6 6 36. अशा प्रकारे टोटल सॅम्पल स्पेस आहे 36. नाहीतर काउंट करून बघा, 1 2 3 4 5 6 अप टू 36. या पूर्ण पॉसिबिलिटीज आहेत आणि या पॉसिबिलिटीज मध्ये टोटल आउटकम्स हे एवढे आहेत. किती आउटकम्स आहेत, किती एलिमेंट्स आहेत त्याच्यात, तर ते आहेत 36 एलिमेंट. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा एक्झाममध्ये पण. तर तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. सॅम्पल स्पेस अँड सॅम्पल पॉईंट कॅन बी कॅल्क्युलेटेड व्हेरी इझिली. सिमिलरली जर तुम्हाला म्हटलं की 25 कार्ड्स दिलेले आहेत, 25 कार्ड्स, अँड यू हॅव टू सिलेक्ट ओनली 1 कार्ड रॅन्डमली, तर तिथे पॉसिबिलिटीज किती आहेत बघा. 25 कार्ड आहेत आणि एक कार्ड उचलायचं आहे, तर तुम्ही एक कार्ड असं 25 वेळेस उचलू शकता, एक एक कार्ड, म्हणजे तुमच्याकडे 25 पॉसिबिलिटीज आहे, राईट. सो युअर सॅम्पल पॉईंट विल बी 25. समजलं? तसंच जर का 52 कार्ड्स आहेत आणि रॅन्डमली एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे, तर किती पॉसिबिलिटीज आहेत? 52 पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही 52 वेळेस कार्ड उचलू शकता एक एक, राईट. तर अशा प्रकारे आपण सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉईंट दोन्हीही कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघू आपले प्रॅक्टिस सेट 5.2 मधले काही एक्झाम्पल्स.